मी जाखेरा उर्फ शकीला नाजिका पठाण, औरंगाबाद पूर्व विधानसभा उमेदवार 109 ची मी उमेदवार आहे। आणि जे माझ्यावर आरोप केले आहेत त्यांनी, तर मी इम्तियाज जलील साहेबाला हे विचारते की त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवा। नाही, आता त्यांनी ते आरोप केले, पण त्याच्यानंतर तुमची त्याच्यावर काय प्रतिक्रिया राहणार आहे? मग मी काय म्हणते, आरोप केलाय ना की मी पैशाची मागणी केली आहे, तर इम्तियाज जलील साहेबाला मी सांगू इच्छिते की त्यांनी ती साबित करून दाखवावी। मी तयार आहे। त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पण आंबेडकर नगरच्या महिलावर आरोप केले का ते पैसे घेऊन विकलात म्हणून त्यांनी, तर मग सिद्ध करून दाखवा ना। पैसे घेतलेत ना ह्यांनी, हे पैसे का करायला लागलेत? मला तर असं वाटतंय की उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार आहे। माझी जर बदनामी होत असेल तर मी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकते। हे जर खरे असतील तर यांनी सिद्ध करून दाखवावे की मी यांच्याकडून पैशाची मागणी केली आहे। माझा व्हिडिओ दाखवा, माझे कुठं कॉल रेकॉर्डिंग दाखवा, किंवा काय जर यांच्यापाशी असेल ते दाखवा। मी तयार आहे। तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे? मी काय म्हणते माहितीये का, हे इम्तियाज जलील हे माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, हे असे आरोप करतात। तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सगळे माहिती, तुम्ही मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात आणि त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे खाल्ले आहेत। तर तुम्ही विचार करा, तुम्हाला वाटतंय का मी एक पैसे खाणारे आहे म्हणून, आणि मी पैशासाठी इलेक्शन लढणारे आहे म्हणून? तुमच्या नजरेत काय वाटतंय? मी जनतेला हा प्रश्न विचारते की मी एक समाजसेविका आहे, 20 वर्षापासून मी तुमची समाजसेवा केलेली आहे। जर कुणाला मी पैसे मागितले असतील तर मला ते सिद्ध करून दाखवा। मी ते जे माझ्यावर गुन्हा दाखल होईल किंवा जे मला शिक्षा होईल, मी सामोरे जायला तयार आहे। नाही, आता ते तुमच्यावर त्यांनी आरोप केलाय का त्यांना किती दिवसाचा अल्टिमेटम देवडता का या दिवसात तुम्ही? हो, यांनी फक्त 8 दिवसामध्ये आहे ना हे सिद्ध करून दाखवा की मी इम्तियाज जलीलला पैसे मागितले आहेत। जर त्यांनी 8 दिवसाच्या आत हे सिद्ध केलं नाही तर मी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे। हे इम्तियाज जलील साहेबांना सांगा। अच्छा, त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना पण थोडी धक्काबुक्की केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी। काय वाटतंय तुम्हाला का त्यांचं? त्यांनी त्यांचा काळ विसरला वाटतं। ते एक पत्रकार होते, ते जर त्यांच्या बंधूला हात उचलतात, त्यांना सांगतात की याला धक्के काढा, याला धक्के देऊन बाहेर काढा। अरे विचार करा, पाठीमागचे दिवस विसरले वाटतं इम्तियाज जलील साहेब। त्यांना कधी काळ असा होता की त्यांना पत्रकारी करताना त्यांना माहित पाहिजे की आपण कोण होतो आणि आज काय आहे, कशाचा मात चढला आहे इम्तियाज जलील साहेबाला। त्यांनी सांगावा की त्यांना कशाचा मात चढला आहे। पैशाचा मात चढला असेल तर आमच्या समोर येऊन बोला म्हणा, काय पत्रकार परिषद घेता म्हणा। आणि लाज वाटली पाहिजे। एखाद्या पत्रकाराला धक्काबुक्की करून त्याला म्हणतात की तुम्ही ह्याला बाहेर काढा। अरे जरा समजून घ्या, माणूस म्हणून जरा जगा। नुसता निवळ पैसा 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 करून जर जगत असताल तर एक दिवस तुमचं तोंड काळे झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। नाही, आता महिलाबद्दल अपशब्द बोललात, परत तुम्हाला आरोप केले, पत्रकारांना धक्काबुक्की केली, असं वाटतंय की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून त्यांचं? कसं आहे माहितीये का, तुम्हाला माहित आहे एखादा माणूस जर त्याचं काही अस्तित्व राहत नाहीये त्यावेळेस तो कसा बोखलाल्यासारखा करतो, वेड्यासारखा करतो, त्याला काही कळत नाही, सुधरत नाही, काय करावं म्हणून। तशी परिस्थिती झालेली आहे। अरे घोडा मैदान सामने आहे ना। मी एक समाजसेविका आहे, मी समाजासाठी लढते, आणि तुम्ही कोण आहे ती जनतेला माहित आहे। तुम्हाला सांगायची गरज नाहीये। माझी बदनामी करत असाल तर त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि तुम्हाला सिद्ध करावं लागेल की माझी बदनामी केली, याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, हे लक्षात ठेवा। कायदेशीर मार्ग तुमच्या समोर आहेत। त्याचबरोबर हे म्हणतात की शकीला पठाण ही बीडहून आलेली आहे आणि इथं येऊन लढते, इलेक्शन लढते। अरे संविधानाने आपल्याला हक्क दिला आहे, भारतामध्ये आम्ही कुठेही लढू शकतो। ह्यांना संविधान वाचलं नाही वाटतं। इम्तियाज जलील साहेब, तुम्ही संविधान वाचा। तुम्ही नांदेडला MP UP इकडं तिकडं जाण्याची गोष्ट करता, तुम्ही तिकडून लढण्याची आमच्या कानापर्यंत खबर आली होती। तुम्ही संविधान वाचत नाहीत का, मला सांगा। जर तुम्ही संविधान वाचत नसताल किंवा तुम्हाला याचं नॉलेज नसेल तर तुम्ही एकदा संविधान वाचा। महिलांना किंवा सर्वांना जे भारतीय आहेत त्यांना अधिकार आहे, ते कुठे भी जाऊन लढू शकता। राहिला सवाल, मी बीडची आहे, माझा जन्मभूमी आहे आणि मी बीडची आहे, मला त्याचा गर्व
बीडची सुपुत्री आहे. तुम्हाला बोलायला लाज वाटली पाहिजे की एका महिलेवर तुम्ही असा आरोप करतात. तुम्ही कोणत्या ह्याच्या आहेत, तुम्हाला याचं लवकरच कळणार आहे की तुम्ही माझ्यावर आरोप करतात ना, त्याचं तुम्हाला लवकर उत्तर मिळणार आहे. प्रशासनाकडे काय मागणी करता तुम्ही? प्रशासनाला मी आहे ना लिगली सगळ्यांना मी लेटर दिलेले आहेत. मी सर्वांना लेटर ह्यांचं उद्या परवा आहे ना ह्यांना कळल. ह्यांना पोलीसवाले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. ह्यांचं काल आहे ना पितळ उघडं पडलेलं आहे. काल मी एका बूथवर गेले असता यांचं पितळ उघडं पडलं म्हणून हे माझ्यावर खोटे नाटे आरोप करला होतात. ह्यांच्यात दम आहे ना तर माझ्या समोर बसा म्हणा. ह्यांचे किती लोक आले, मला किती धमक्या दिल्या, माझी किती मी बदनामी केली. ह्यांच्या लोकांनी मला काय काय म्हणलेले माझ्याकडे सगळं आहे आणि त्यांचे किती पिद्दू येत होते ते मी मला माहित आहे. मी फक्त फॉर्म वापस घेतला नाही. मला हे म्हणत होते की तुम्ही लढू नका, तुम्ही अजिबात लढायचं नाही, नाहीतर बघा असे अनेक मला ह्यांनी हे केलेले आहेत. त्याच्यामुळं आहे ना इम्तियाज जलील साहेब तुम्ही तुमचे शब्द वापस घ्या, अन्यथा याचा परिणाम भोगावा लागेल. चालेल, धन्यवाद.